सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत डॅडी मोरे चषक 2025 मध्ये दिवस दुसरा आपण पाहत आहोत आणि अंतिम दिवसाची सुरुवात डोंबिवलीमध्ये आपण पाहिलं तर दोन नामांकित संघ आणि ते एकमेकांच्या समोर येऊन भिडतात. पंचांचा ग्रीन सिग्नल स्ट्रायकिंग एंडवरती मंगलमूर्ती संघाची आघाडीची जोडी आपण पाहतो साई आणि साईराज आणि गोलंदाजी मार्कवरती वाडा बॉयज संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय आशुतोषला. पहिला चेंडू पडेल. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. 20 मिनिटांचा अवधी आपल्याकडे आहे. उष्णतेची तीव्र लाट आता अगदी डोळ्यासमोर येते. त्यामध्ये ही गरमागरम मॅचला मजा येईल. मॅच होईल सुरुवात. पहिला चेंडू फेकण्यासाठी आशुतोष तयार. स्ट्रायकिंग एंडवरती आघाडीचा फलंदाज साई आपण पाहतोय मंगलमूर्ती संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न फाईन लेग मध्ये. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती अकाउंट झाले ओपन. एक धावीतून मात्र मिळाली आहे. ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी आहे या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळण्यासाठी. ट्रॅक अँड शूज कंपल्सरी. अर्थात चेसिंग आणि ड्रेसिंग दोन्ही कंपल्सरी आहेत. पहिल्या चेंडूवरती अकाउंट ओपन झाले. दुसऱ्या चेंडूवरती देखील हलक्या हाताने. दोन्ही चेंडूंवरती गोलंदाजाने दोन्ही फलंदाजाचे डॉक्युमेंट आपल्या खात्यात घेतले आणि दोन्ही फलंदाजाने अकाउंट ओपन केलेत. धावसंख्या धावफलकावरती 2 चेंडूंमध्ये 2 धावा. आशुतोष पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंडवरती साई. पायामध्ये चेंडू होता. ऑनसाइडला भिरकावण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. तीन चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 3. राऊंड द विकेट. आशुतोष पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंडवरती साईराज. आता मात्र स्क्वेअर कटचा हा फटका. मनीष तिथे मात्र तैनात होता पण त्यांना चकवून चेंडू जाईल सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय पहिला चौकार. या षटकाची सुरुवात सिंगलने झाली आणि चौथ्या चेंडूवरती चौकार आला. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 7. 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत आणि 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 11 खेळाडूंमधून गॅप शोधली आहे. आता मात्र फुल लेनचा बॉल. मागच्या चेंडूवरती केलेली चूक इथे दुरुस्त केली आहे. बॅकफुट वरती हा खेळाडू जबरदस्त आहे. इथे मात्र चेंडू उचलण्यासाठी केलेला उशीर तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 9. बॅकफुट या खेळाडूचा प्रचंड स्ट्रॉंग आहे. बॅकफुट वरती जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न साईराजचा आपण नेहमी पाहिला. आता मात्र ऑन साइडला गॅप शोधण्याचा प्रयत्न. अजून एक चौकार. षटकाच्या सुरुवातीला सिंगल. शेवटच्या चेंडूवरती चौकार. या ओव्हरमध्ये टोटल 2 चौकार आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 13. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती लागल्यात. सुरुवात चांगली आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला आशुतोषने पहिल्या 3 चेंडूंमध्ये 3 सिंगल दिले होते. त्यानंतर एक चौकार आपण पाहिला. त्यानंतर डबल आणि शेवटच्या चेंडूवरती देखील चौकार. दुसऱ्या ओव्हरला इथे मात्र सुरुवात होईल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा ओसंडून वाहिल्यात. त्या थांबवाव्या लागतील. मनीषचा वापर केलाय. पहिला चेंडू. धावांचा दबाव मनीष वरती देखील आणि तोच दबाव इथे मात्र बाजूला सारण्याचा प्रयत्न. थोडेसं शोल्डर फ्री करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू प्रचंड बाहेर होता. एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये जोडली गेली. पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल. आता मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा ढासळलाय आणि इथं मात्र गोलंदाज बदलण्यात आला. मनीषचा वापर केला होता दुसऱ्या ओव्हरमध्ये पण त्याने 2 एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या. सुरुवातीला बॉडी ओपन होणं फार गरजेचं. पहिल्या मॅचमध्ये खेळाडूवरती सर्वांचं लक्ष असतं. त्यासाठी तुम्हाला वॉर्मअप करून मैदानामध्ये उतरणं फार गरजेचं आहे. थोडेसे शोल्डर फ्री करण्याचा प्रयत्न मनीषने केला
पण पहिले 2 चेंडू आपण पाहिलं तर नुकसान फार मोठं झालं नाही, पण 2 धावा मंगलमूर्ती संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्यात आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 13 धावा होत्या. दुसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीला अजूनही आपण पाहिलं तर 2 एक्स्ट्राच्या धावा आल्या. अर्थातच मंगलमूर्ती संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 15. गोलंदाज मनीष बॅक केलंय कॅप्टनने मनीषला. आता मात्र पुढे सरसाव स्वीप करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे मात्र तैनात. कॅप्टन स्वतः आहे, कॅप्टनच्या हातामध्ये चेंडू जातोय. एक धावीतून मात्र मिळेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 16. इथे मात्र पुन्हा एकदा स्वागत करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे. निखिल इथे मात्र चेंडू उचलण्यासाठी थोडासा उशीर करतो, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता, अखेरच्या क्षणाला थांबवलं. योग्य कॉलिंग आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 17. आता मात्र रिदम मिळाली आहे. इथे मात्र ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाकडे उत्साह आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न, कापण्याचा प्रयत्न, गॅप मिळाली आहे. धावा 4 मिळतील फलंदाज साईला. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 21. मागच्या चेंडूवरती धाव मिळाली नव्हती, ऑन ड्राईव्हचा फटका खेळायचा होता. आता मात्र जागा बनवून चौकार मिळवलाय. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. एक धावीतून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 22 धावेंची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू पकडला. येतोय निर्धाव चेंडू. कॅप्टनने विश्वास दाखवला मनीषवरती आणि मनीषला बॅक केलं. पहिले 2 चेंडू अवांतर जरूर होते, त्यानंतर पुन्हा एकदा मनीष मार्कवरती आपल्या आला आणि त्याने 6 लीगल चेंडू फेकल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि धावा धावफलकावरती झाल्यात मंगलमूर्ती संघाच्या तर म्हणजे 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये गणराजचा वापर केलाय. गणराज भोईर स्टेप आउट होऊन खेळ 10 धावीतून मात्र मिळेल. 1 धावीतून मात्र मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 23. पहिल्या चेंडूवरती सिंगल. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात आणि तिसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळाली. इथे मात्र पुन्हा एकदा ऑनसाइडला भिरकावण्याचा प्रयत्न, मिड विकेट वरून ओमकार येतो आणि चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत 1 धाव इथून मात्र मिळेल. 1ने धावफलक पुढे सरकते. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 24. 2 ओव्हरमध्ये 22 धावा होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 2 धावा आल्यात. त्याचा 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाची सुरुवात, गणराजचा वापर. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. यानंतरची मॅच आहे ती म्हणजेच एकदंत कोपर आणि लक्ष्मी 11. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. एकदंत कोपर आणि लक्ष्मी 11. इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ओमकार तिथे मात्र प्ले मध्ये येतोय. एका सटेमध्ये चेंडू पकडला आणि फेकेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या काही चेंडूंवरती वाडा बॉयज संघाचा कमबॅक झाला. 4 चेंडू आतापर्यंत झाले. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 26. स्टेप आउट होऊन चेंडूचे 4 तुकडे करण्याचा प्रयत्न, पण बॅट फक्त हवेशी संपर्क आणि चांगलं यष्टिरक्षण सचिनचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सरळ यष्टा वाकवल्यात. प्रचंड ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, पण गणराज चांगली गोलंदाजी करतो. ओळखलं आधीच फलंदाज मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करेल. धावांचा दबाव वाढतोय. 4 सिंगल आल्यानंतर 5व्या चेंडूवरती आक्रमण करणार साई हे ठाऊक होतं गणराजला आणि त्याने फेकेला हा पुढचा बॉल, त्यावरती मिळाली विकेट.
नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो म्हणजेच प्रणय कदम. या खेळाडूमध्ये दम तर प्रचंड आहे. गोलंदाज गणराज स्वीप करण्याचा प्रयत्न. प्रणय कदमचा दमदार स्ट्रोक. आल्या आल्या सरळ पाठवलाय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 30-10च्या सरासरीने मंगलमूर्ती संघ पुढे सरकलाय आणि प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा बनवत आतापर्यंत 3 षटकांमध्ये 30 धावा झाल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गणराज चांगली गोलंदाजी करत होता. 4 सिंगल. त्यानंतर 5व्या चेंडूवरती साईची विकेट मिळाली आणि प्रणय कदम मैदानामध्ये आला. आल्या आल्या त्याने चौकार ठोकलाय. 30 धावा धावफलकावरती 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज मनीषचा वापर केलाय. कॅप्टनने विश्वास पुन्हा एकदा मनीषवरती ठेवला. रिव्हर्स स्वीपचा फटका. इथे मात्र बॅकवर्ड कव्हर पॉइंट मध्ये जी गॅप होती ती भेदण्याचा प्रयत्न. यश मिळाले फलंदाजाला. धावा मिळतील 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 34च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे मंगलमूर्ती संघाची धावसंख्या. पुढचा बॉल. मनीष तयार. इथे मात्र ऑन साइडला बिरकावण्याचा प्रयत्न. झेलची संधी. फलंदाज इथे मात्र होईल बाद. चांगला झेल इथे मात्र पकडला खेळाडू समीरने. अप्रतिम. मागील काही चेंडूंवरती आपण जर पाहिलं तर वाडा बॉयज संघाची गोलंदाजी चांगली झाली आहे. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एकही एक्स्ट्राज नव्हते. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली. दुसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीला 2 एक्स्ट्राज आपण पाहिले. गोलंदाजाचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला होता पण त्यानंतर कॅप्टनने विश्वास पुन्हा एकदा मनीषवरती सुपूर्द केला आणि मनीष मैदानामध्ये जसा आलाय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मनीषच्या माध्यमातून. ऑन साइडला गॅप इथे मात्र मिळाली आहे. धावा मिळतील 4. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आणि गोलंदाजाची दशा खराब करण्याचा प्रयत्न फलंदाज अनिकेतचा. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 38. आतापर्यंत एकही एक्स्ट्राज आपल्याला पाहायला मिळाला नाही. गणराजने देखील आपला स्पेल कंप्लीट केला. त्यामध्ये देखील एकही एक्स्ट्रा नव्हता आणि मनीष देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतो पण 2 चौकार मनीषच्या अगेन्स्ट. इथे मात्र थांबून स्लाइस करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. अनिकेतचे नॅचरल फटके आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळत नाही पण अनिकेतची पॉवर प्रत्येक फटक्यामध्ये पाहायला मिळते. ताकदीचं प्रमाण दाखवण्याचा प्रयत्न अनिकेतचा सुरू असतो. मंगलमूर्ती संघाचा पॉवर हाऊस म्हणून संबोधलं होतं या खेळाडूला आणि स्ट्रायकिंग एंडवरती आता आपण पाहतो ज्याने सुरुवात 400च्या स्ट्राइक रेटने केली आहे. प्रणय कदम स्ट्रायकिंग एंडवरती. इथे मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केली जाते. उत्साह प्रचंड मैदानामध्ये. उत्साह प्रचंड. आमच्या व्यासपीठावरती देखील उत्साह प्रचंड आहे कारण की त्याचं कारण आहे आमचे योगेशजी मोरे साहेब, लक्ष्मणजी मोरे साहेब आणि अक्षयजी मोरे साहेब इथे मात्र उपस्थित होतात. या तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. डॅडी मोरे चषक आपण पाहत आहोत.
यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे एकदंत कोपर आणि लक्ष्मी 11. या दोन संघांची मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर तिसरी मॅच असेल ती म्हणजे ओमसाई गणेश आणि अमया 11. सध्याच्या परिस्थितीचा आपण आढावा घेत असताना आपण पाहतोय खेळपट्टीवरती धावा बनवण्याचा प्रयत्न मंगलमूर्ती संघाचा इथं मात्र सुरू आहे. संपारला जो डाऊट होता तो क्लिअर झाला आणि इथे मात्र फलंदाज बाद झाला. प्रणयला माघारी पाठवलं, मनीषला यश मिळालं, नवीन फलंदाज मैदानामध्ये पार्थ आला. इथे मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न, टॅपच्या माध्यमातून धाव मिळेल ती एक चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात मंगलमूर्ती संघाच्या झाल्यात आतापर्यंत. आता मात्र अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिला चेंडू आजच्या दिवसातील 11:58 पडला होता आणि आता मात्र 12:15 झालेत. अर्थातच इथे मात्र डॅपच्या मध्येतून घेऊन काढण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. एक धावीतून मात्र कंप्लीट केली जाईल. अंतिम षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा बनवायच्यात मंगलमूर्ती संघाला तर आपल्या संघाची ताकद, अर्थातच आपल्या संघाचा पॉवरफुल खेळाडू स्ट्राइक वरती राहणं जास्त गरजेचं आहे. अनिकेत सोगम स्ट्रायकिंग एंड वरती आणि सध्याची सिच्युएशन अनिकेतसाठी सुटेबल आहे. याच परिस्थितीमध्ये जर धावांची डिमांड आहे तर गोलंदाजाला रिमांड वरती घेण्यासाठी मंगलमूर्ती संघाचा फलंदाज पॉवर हाऊस मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. अनिकेत सोगम स्ट्रायकिंग एंड वरती, पण गोलंदाजीची कमान शस्त्र अस्त्र घेऊन स्वतः संघ नायक आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. इथे मात्र डावी स्टिक सोडून जाणार बॉल, अंपायरचा सिग्नल आलाय तो म्हणजे व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये जोडली जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल, व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथे मात्र खात्यामध्ये जोडली जाते. अक्षयचा प्लॅन सुरू आहे, अनिकेतच्या पायावरती चेंडू फेकण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय, डावी स्टिक सोडून जातो, त्यामुळे एक्स्ट्राच्या धावा खात्यामध्ये जोडल्या जातात. सचिन तेच काहीसं सांगतोय. थोडीशी चर्चा केली कॅप्टन सोबत आणि बघूयात या पुढच्या चेंडूवरती आपल्याला काय रिझल्ट पाहायला मिळेल. तोच प्लॅन सुरू होता. आपण पाहिलंय अनिकेत जेव्हा खेळत असतो त्याला मात्र जर फटका खेळण्यासाठी जागा मिळाली तर तो धावा प्रचंड बनवतो. इथे मात्र जर त्याची खेळण्याची ताकदच बंद केली, अर्थातच पायावरती जर चेंडू आला तर थोडंसं चाचपडताना धडपडताना आपण अनिकेतला पाहिलंय आणि तोच प्लॅन इथे मात्र अक्षयने केला, तो एक्झिक्यूट करत असताना. क्या बात आहे. सचिन आपला एक्सपिरियन्स शेअर करतोय गोलंदाजासोबत. आता मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हाफ चान्स होता गोलंदाजाकडे, झेल निसटलाय,
तोपर्यंत लॉंग ऑनचा खेळाडू प्ले मध्ये आला. एक धाव तोपर्यंत मिळेल. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. आता मात्र बॅटच्या आतल्या भागाला लागलाय. धावा इथे मात्र 4 मिळत आहेत. जिथे फटका जायला हवा होता तिथे मात्र गेला नाहीये. पण हवा तो रिझल्ट मिळाला अनिकेतला. ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न. फलंदाजी ते मात्र बाद झालाय. सध्याची आधुनिकता इतकी वाढली आहे की एखाद्या खेळाडूचा वीक पॉइंट सहज कळतो. जसं की एखाद्या जंगलामध्ये आग लागलेली सहज दिसते त्याप्रमाणे एखाद्या खेळाडूचा वीक पॉइंट देखील सहज कळतो. मी मगाशीच सांगितलं की पायावरती जेव्हा जेव्हा चेंडू येतो तेव्हा तेव्हा अनिकेतला थोडंसं आपण संघर्ष करताना पाहिलंय आणि याही मॅच मध्ये तसंच काहीसा रिझल्ट. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सचिन. अंतिम चेंडू इथे मात्र थांबून स्लाइस करण्याचा प्रयत्न. एक धावी तू मात्र कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू. स्ट्रायकर एंडवरती रनआउटची संधी. फलंदाजी तू मात्र बाद असेल. शेवटच्या चेंडूवरती मिळाली विकेट सोबत 1 धाव. अर्थातच 5 षटकांचा खेळ कंप्लीट. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 50. आणि डॅडी मोरे चषक मध्ये जर एक फेरी जिंकायची तर 51 धावा कराव्या लागतील वाडा बॉयज टीमला. तर चला एकदंत कोपर आणि लक्ष्मी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करा. एकदंत कोपर आणि लक्ष्मी 11. 26 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं फेकायचे आहेत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या पहिले. एकदंत कोपर आणि लक्ष्मी 11. एकदंत कोपर टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. लक्ष्मी 11 टीमचे कॅप्टन. लक्ष्मी 11 टीम वेलकम. दोन्ही कॅप्टन्सला रामनवमीच्या शुभेच्छा. आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय रघुनंदन प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव, रामनवमी आणि अगदी जल्लोषात भारतामध्ये आपण रामनवमीचा उत्साह पाहतोय. तर पहिला डाव आपण पाहिला. पहिल्या डावामध्ये ज्याप्रमाणे खेळ झाला तर पहिल्या डावामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आशुतोषचा वापर केला जो सुरुवातीला गोलंदाजी करत असतो. नेहमी आपण पाहिलंय वाडा बॉयज संघासाठी. त्याच्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 13 धावा आल्या होत्या. तर आपण दोन्ही कॅप्टन्स उपस्थित आहेत तर टॉस आपण करून घेऊयात. योगेशजी मोरे साहेबांना मी विनंती करतोय. योगेश मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. टॉस आपण करत आहोत. दोन्ही कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित आहेत. एका बाजूला आपण पाहतो लक्ष्मी 11 टीमचा कॅप्टन टॉस जिंकला आणि टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय इथे मात्र घेतला. पेंडिंग ठेवलाय. डिसिजन पेंडिंग ठेवलाय. एकावन्नचं लक्ष्य, 51चा पाठलाग करायचा आहे. 51चा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी आपण पाहतोय वाडा बॉयज संघाची. स्ट्राइक वरती सचिन, नॉन स्ट्राइकिंग एंड वरती गणराज भोईर. एकावन्न धावा इथून मात्र करायच्या आणि 51 धावा
करण्यासाठी आघाडीला आपण पाहतोय सचिन. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती गणराज भोईर गोलंदाजीची कमान सांभाळतोय. गोलंदाज आपण पाहिला तर सचिन धुरी. पहिला चेंडू प्रचंड वेगाने फेकला स्ट्रायकर एंड वरती. अंपायरचा सिग्नल आलाय तो म्हणजेच व्हाईट बॉल +1. धावसंख्या धावफलकावरती 2. पहिल्या चेंडूवरती मोफत धावा मिळाल्यात. स्वीप करण्याचा प्रयत्न फाईन लेग मध्ये जवळपास कोणी खेळाडू नाहीये असता तरी बनून राहिला असता फक्त प्रेक्षक. चेंडू सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. पहिला चौकार या दुसऱ्या डावामधील गणराज भोईरच्या बॅटमधून येतो. वेगाचा वापर केला, आपला क्लास दाखवला पहिल्या चेंडूवरती आणि हा क्लासच गणराजला इतका खास बनवतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6. 51चा पाठलाग करायचा आणि एका चेंडूमध्ये 6 धावा. पॉझिटिव्ह सुरुवात, दमदार सुरुवात म्हणायला हरकत नाहीये. सचिनला कमबॅक करावा लागेल. पुढचा कमबॅक चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडूवरती बॅट पोहोचली नाही. इथं डॉट बॉल. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे. साहिलचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 1 धावी तो मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती या एका धावेच्या मदतीने 7. इथे मात्र डॉट बॉल. 4 चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावा धावफलकावरती 7. प्रभू विष्णूंचा 7वा अवतार म्हणजेच प्रभू रामचंद्र. आज त्यांची रामनवमी आहे आणि धावफलकावरती धावा देखील आपल्याला 7च पाहायला मिळतात. एक धाव तो मात्र मिळेल. बॅटच्या वरच्या भागाला चेंडू लागला. धावसंख्या धावफलकावरती 8. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. गॅप मिळाली आहे. धावा इथे मात्र मिळतील 4. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 12. षटकाची सुरुवात चौकाराने, शेवट चौकाराने. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 51चा पाठलाग. दमदार सुरुवात. अगदी पहिल्या डावाला प्रत्युत्तर दिलंय या दुसऱ्या डावामध्ये, कारण की पहिल्या डावामध्ये आशुतोषच्या अगेन्स्ट 13 धावा आल्या होत्या, तेव्हा देखील 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि दुसऱ्या डावामध्ये देखील अगदी पाठलाग करण्यामध्ये त्यांच्या पाठोपाठ 12 धावा बनवल्यात वाडा बॉयज टीमने. दुसऱ्या ओव्हरमध्ये साईचा वापर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर एंड. दोन्ही खेळाडू एकाच एंड वरती. 1 धावी तो मात्र कंप्लीट केली आहे. मी म्हणेन या चेंडूवरती रिस्की 1 रन होता. गणराजचा योग्य कॉल मी म्हणेन, पण सचिन थोडासा नाराज झाला कारण की त्याच्यासाठी विजन थोडंसं ब्लर होतं. गणराजसाठी स्पष्ट विजन होतं. त्याला मात्र चेंडू दिसलाय की प्रणयच्या हातामध्ये येतो. डायरेक्ट हिट. नेम चुकला त्यामुळे फलंदाज इथे मात्र सुरक्षित. 1 धाव तो मात्र मिळेल. स्टेप आउट ऑन ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. अगदी किंचितचा चेंडू आतमध्ये राहिलाय. धावा इथे मात्र मिळतील 4. मी आधीच सांगितलं होतं गणराज भोईरचा क्लास आपल्याला पाहायला मिळतो आणि हा क्लासच गणराज भोईरला इतका खास बनवतो. अंडरम क्रिकेटमध्ये अनेक साऱ्या धावा आपण पाहिल्यात. त्या अनेक साऱ्या धावांमध्ये हा एक चौकार ऍड केला गेला.
3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावा फलकावरती 4 चेंडू झालेत. आताचा चेंडू अवांतर. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे मात्र उपस्थित होते, प्रयत्न त्यांनी पूर्णपणे केले धावा अडवण्यासाठी, पण धावा इथे मात्र मिळतात 4. गणराज भोईरची बॅट फक्त चौकारांची भाषा बोलते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच चोवीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न, शेवटचा चेंडू निर्धाव आलाय. पहिला चेंडूवरती आपण पाहिलं या ओव्हरच्या सुरुवातीला सिंगल, शेवटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू फेकला, त्यामध्ये भरपूर काही आपल्याला पाहायला मिळालं. 2 चौकार पाहायला मिळाले, गणराज भोईरचा क्लास पाहायला मिळाला आणि 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 24 धावा बनल्या आणि 24 धावा बनल्यानंतर अगदी 24 धावा वाऱ्यासारख्या बनत असताना अगदी छोटीशी हडल घ्यायला भाग पाडलंय गणराज भोईरने मंगलमूर्ती संघाला. छोटीशी मीटिंग इथे मात्र घेतली गेली. तिसऱ्या ओव्हरमध्ये कोणाचा वापर केला जाईल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं सचिनच्या अगेन्स्ट धावा बनल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये साईच्या अगेन्स्ट देखील चौकार प्राप्त केले गणराजने. दोन्ही गोलंदाजांवरती हल्ला केला, तर तिसऱ्या ओव्हरमध्ये एक फ्रेश गोलंदाज आपण वापरूयात आपल्या सांघिक कोट्यातील पहिलं षटक फेकण्यासाठी आणि संघाचं तिसरं षटक फेकण्यासाठी प्रणय कदमचा वापर केला. स्ट्राइक वरती सचिन वाघमारेला आपण पाहतोय. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात, पहिला चेंडू अवांतर आपण पाहतोय. वेगवान गोलंदाजाने सुरुवात अवांतर धावेनेच केली आहे आतापर्यंतचा आजच्या दिवसाचा जो इतिहास राहिला. ऑनसाइडला ऑन ड्राईव्हचा फटका, खेळाडू तिथे मात्र तैनात, चेंडूने थोडंसं वळण घेतलं, शेवटच्या मोमेंटला स्टार्ट घेतला, अनिकेतचा लेट स्टार्ट, थेट धावा 4 देऊन जातोय वाडा बॉयज संघाला आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 29. आतापर्यंत सचिन वाघमारेच्या बॅटमधून चौकार आला नव्हता, पहिला चौकार आलाय. लय शोधत होता, जर सचिनला लय मिळाली तर धावांचा प्रलय येण्याची शक्यता. पहिला चौकार तर सचिनच्या बॅटमधून आलाय. इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंड, थ्रो थोडासा हळुवार पद्धतीने आला. इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न, एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 30. इथे मात्र शफल होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न आणि सरळ फर्निचर डिस्ट्रॉय केलाय, दांडी गुल केली आहे, गणराजला माघारी पाठवलंय. गणराजकडे चौकारांचे फटके होते तर या चेंडूवरती चटका दिलाय, चांगला फटका दिलाय गणराजला गोलंदाज प्रणयने. तिसरी यष्टी वाकवली, वेगाने बीट केलं, शफल होऊन फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डाव समाप्त झाला. पण नुकताच आम्हाला माहिती मिळाली की या स्पर्धेमध्ये स्पेशली डॅडी मोरे चषकामध्ये नेहमी वाडा बॉयज संघासाठी गणराज आणि सचिन वाघमारेचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि आता देखील तशीच सुरुवात. अनेक साऱ्या स्पर्धा अनेक साऱ्या खेळाडूंना आत्मविश्वास देऊन जातात, त्यातलीच एक ही सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते डॅडी मोरे चषक आणि त्या चषकामध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे वाडा बॉयज संघाचा. इथे मात्र चांगला खेळ पाहायला मिळतो, नशिबाची साथ सोबत असते आणि नशिबाची साथ म्हणावी का नको
कारण की बॅटने नाही तर पायाने चौकार आला लेग बाईसच्या माध्यमातून. मनीष मैदानामध्ये गेला, फार काही केलं नाही, पण काही न करता देखील आपल्याला जो रिझल्ट मिळालाय तो चौकार आणि धावा पुरेशा आहेत. त्यामुळे संघाचं डगआउट तर आनंदित या चौकाराच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 34 धावा. धावा बनत नाही, धावा वाहत आहेत. आता मात्र वेगाने फेकलेला हा बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन झालं नाही चेंडू सोबत, हवेशी कनेक्शन होतं फक्त बॅटचं. येतोय डॉट बॉल. जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. शेवटचा डॉट बॉल या मागचं समीकरण बदलेल का? 12 चेंडू 17 मंगलमूर्ती संघ. आता मात्र 12 चेंडू 17 धावा करत असताना संघाची जबाबदारी, जिंकण्याचा भार हा संपूर्ण कुणाच्या हातावरती सुपूर्द केला जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 34. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 12 मध्ये 17 धावा करायच्या तेजस 11 वाडा बॉईज संघाला. तेजस मोरे जे या संघाचे पुरस्कर्ते आहेत, तेजस मोरे वाडा बॉईज संघाशी त्यांची निष्ठा आपल्याला पाहायला मिळते आणि सातत्याने संघाची बांधणी करत असताना संघाच्या सरावासोबत त्यांच्या डाऊनफॉलमध्ये देखील आणि विजयासोबत देखील आपलं सहकार्य, आपलं योगदान देत असतात आणि नेहमी संघाला पुरस्कृत करत असतात. याही स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पुरस्कर्त्याच्या भूमिकेमध्ये तेजस मोरे यांना आपण पाहतो आणि त्यांच्याच नावाने हा संघ खेळतो, तेजस 11 वाडा बॉईज. बारा चेंडू 17 धावांची गरज आणि चौथा फ्रेश गोलंदाज वापरला, मनोजचा वापर केला चौथ्या ओव्हरमध्ये. अनुभव, सध्या तरी अनुभवाची गरज आहे हे ओळखलं मंगलमूर्ती संघाने. आपल्या संघातील सर्वात अनुभवी खेळाडूच्या हातामध्ये हा चेंडू दिला. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे मात्र तैनात आहे, पण खेळाडूकडून झाली आहे चूक. चूक नाहीये, घोर चूक आहे. गवळी पॅटर्न मध्ये चुकीला माफी नाही, तसंच क्रिकेटमध्ये देखील चुकीला माफी नाही. धावा 4 इथून मात्र मिळतील चौकाराच्या मदतीने. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 38. 11 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. पुन्हा एकदा स्वीपचा फटका. आता मात्र चांगली फिल्डिंग, एकच धाव इथून मात्र मिळेल. खेळाडूला बॅक करणं तितकंच गरजेचं आहे. चांगला खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे कौस्तुभ, त्याकडून चूक झाली आहे. फार रेअर चुका पाहायला मिळतात मंगलमूर्ती संघाच्या माध्यमातून. एकदा इथं मात्र मिळेल. आता मात्र थांबून कट करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे मात्र तैनात. चांगली फिल्डिंग साईडची आपल्याला पाहायला मिळतं. बॅटची बाहेरची कडा लागली होती, पायाच्या साहाय्याने चेंडूला इथे मात्र सरळ खेळाडूच्या दिशेने फेकलं. धावसंख्या धावफलकावरती 40. इथे मात्र स्क्वेअर कटचा हा फटका, अजून एक चौकार सचिन वाघमारेच्या बॅटमधून. मी आधीच सांगितलं हा खेळाडू मैदानामध्ये लय शोधत होता, त्याला लय मिळाली. आता धावांचा प्रलय आपण पाहतो आणि ज्या धावा बनत होत्या त्या धावा वाहायला सुरुवात झाली. नौका हातामध्ये घेतली वाडा बॉईज संघाची सचिन वाघमारेने. 8 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज वाट लावली आहे मंगलमूर्ती संघाच्या गोलंदाजाची सचिन वाघमारेने. 8 मध्ये 7 करायच्यात. पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावलाय, अजून एक चौकार इथून मात्र येतो. जबरदस्त जबरदस्त की
जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. मनोजचा वापर केला, अनुभवाचा वापर या डावामध्ये करण्यात आला. साईला थांबवलं. इथे माझा पुन्हा एकदा मॅच विनिंग स्ट्रोक सचिन वाघमारेच्या बॅटमधून येतो. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सचिन वाघमारेची. आणि सचिन वाघमारेची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण सचिन वाघमारेसाठी. जबरदस्त मैदानाच्या चारी बाजूला स्ट्रोक आपल्याला त्याचे पाहायला मिळाले. आणि गतवर्षी याच स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समनचा किताब मिळाला होता आणि मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक